याच संस्थेचे शैक्षणिक डायरेक्टर श्री उमाकांत राऊतजी, त्यांचं माझं एक वेगळी अटॅचमेंट आहे, कारण आम्ही दोघं एका गावचे आहोत. त्यामुळे त्यांनी ह्या कार्यक्रमासाठी मला किमान 10 वेळेस तरी फोन केले असतील की सर हे असं नियोजन करतोय, असं होत आहे, तुम्हाला अजून काय रिक्वायरमेंट आहे वगैरे वगैरे. तर त्यांचंही मी मनापासून धन्यवाद देतो त्यांना की तुम्ही इतकं चांगलं आयोजन केलं आहे. त्यासोबतच संस्थेचे मुख्याध्यापक श्री सर्जेराव वैद्यजी, सविता चव्हाणजी, नम्रता सावंतजी, उषा जाधवजी, श्यामल मुंडेजी, मेघा जोविलजी, माझे लोकमतचे सहकारी सुबोध कांबळेजी, जतीन, मयूर आणि प्रवीण, आणि आपण सगळे पालक. मला एक चांगली गोष्ट सांगायची. मी शाळेत आल्यापासून बुद्धाजींनी मला जेवढ्या शिक्षकांना भेटवलं, प्रत्येकाने सांगताना मला एक गोष्ट सांगितली की मी या शाळेत 20 वर्षापासून आहे, मी या शाळेत 25 वर्षापासून आहे. हे कधी होऊ शकतं, म्हणजे मी ज्या फील्डमध्ये आहे जर्नलिझमच्या, मी बघतो हल्ली नवीन पत्रकार कोणी भेटला की आम्ही त्याला विचारतो यावेळी आता कुठल्या पेपरमध्ये आहे. इतके लोक पटापट नोकऱ्या बदलतात. पण या संस्थेमध्ये इतकी वर्ष लोक काम करतायत, हे खरोखरच आनंदाची गोष्ट आहे. मी जेव्हा लोकमतमध्ये लागलो आणि आता मी जेव्हा सांगतो की मला लोकमतमध्ये 39 वर्ष झाली, लोकांना खरं वाटत नाही. ते म्हणतात की एक तर तुला बाहेर कोणी विचारत नसेल म्हणून तू जात नसशील. दिवस बदलले, काळ बदलला, अशी परिस्थिती आहे. पण मला खूप आनंद वाटला की पालक, हे सगळे शिक्षक सांगतायत की आम्ही इतक्या वर्षापासून या संस्थेत आहोत. पालकांनी मात्र असं सांगू नये की आम्ही या संस्थेत 10 वर्षापासून आमचा मुलगा आहे, ती वेळ तुमच्यावर येणार नाही. या संस्थेमध्ये इतक्या प्रेमाने ही संस्था तुमच्या मुलांची काळजी घेते आहे, त्याबद्दल मी मनापासून धन्यवाद देतो. आणि जेव्हा सर माझ्याकडे ऑफिसला आले होते, आमची चर्चा चालली होती की पालकांशी तुम्ही काय बोलायचं. मी काही फार जड बौद्धिक असं काही सांगणार नाही. मराठी चालेल ना सगळ्यांना, बट मध्ये मध्ये हिंदी पण बोलेल. तर जेव्हा मी त्यांना विचारलं की काय अपेक्षित आहे, तर ते म्हणे आमचे पालक सगळे मध्यमवर्गीय आहेत आणि त्यांना त्यांचे रोजचे खूप प्रश्न आहेत, पण त्याच्यातून त्यांना त्यांच्या मुलांचं बघायचं आहे. तर म्हणलं मी तरी कुठं फार श्रीमंत आहे, मी मध्यमवर्गीयच आहे. मी देखील एका छोट्या कुटुंबातून आलो. माझे आई वडील प्राथमिक शिक्षक होते. माझंही काही फार हे नाही. म्हणलं मी ते सगळं अनुभवलं आहे काय ते. तर म्हणलं नक्की येईल. पॅरेंटिंग हा माझ्या आवडीचा विषय आहे. मी वेगवेगळ्या पालकांसाठी वर्कशॉप्स घेतो, ते फ्री ऑफ कॉस्ट घेतो, पैसे घेत नाही त्याचे. पण पालकांना 4 गोष्टी सांगता याव्यात, काहीतरी वेगळं सांगायचा प्रयत्न मी त्यातून करतो. स्क्रीनवरचा मी काही व्हिडिओज दाखवणार आहे तुम्हाला आणि मग आपण त्याच्या अनुषंगाने बोलणारही आहोत. आपली मुलं घरी किती वेळ असतात आणि शाळेत किती वेळ असतात, असं जर आपण हिशोब काढला तर सगळ्यात जास्त मुलं शाळेत असतात. आणि त्यामुळं आपल्या मुलांचे दुसरे पालक हे त्या शाळेचे शिक्षक असतात. शिक्षकांना जेवढं आपलं मूल कळतं तेवढं कदाचित काही आईवडिलांनाही कळत नसेल. पण कारण शिक्षकाचं आणि मुलाचं नातं कसं आहे त्याच्यावर सुद्धा ह्या गोष्टी अवलंबून आहेत. आणि मी जसं सुरुवातीला म्हणालो की मी एका मध्यमवर्गीय कुटुंबात होतो. ही शाळा खूप चांगली आहे. मगाशी मी फिरून बघितली, प्रत्येक वर्गामध्ये स्क्रीन आहे. मगाशी एका वर्गात गेलो तिथं मुलं मूव्ही बघत होते. मला हे कधी आम्हाला मिळालं नाही माझ्या लहानपणी. माझी शाळा चिंचेच्या झाडाखाली भरायची, इमली के पेड़ के नीचे. 4 वर्ग होते, 4 लाईन म्हणजे 4 वर्ग, 1ली, 2री, 3री, 4थी. आणि घरून जाताना धान्याचं पोतं असतं ना, गहू ज्वारी भरलेलं, ते पोतं म्हणजे आमचा बेंच, आणि एक खापराची पाटी आणि पेन्सिल म्हणजे आमची वही पुस्तक. एवढंच आमचं दप्तर. 1ली ते 4थी मी असं शिकलो. आणि माझं अक्षर चांगलं झालं त्याचं कारण असं की ते शिक्षक जे होते, एकच शिक्षक 4 वर्गांना शिकवायचे. ते आम्हाला मांडी घालून बसवायचे, अक्षर काढून द्यायचे, अ ब क, गिरवायला लावायचे ते, आणि मान खाली घालून इथे मानेवर खडा ठेवायचे. खडा पडला की आम्हाला फटका द्यायचा. पण माझं अक्षरात चांगलं आहे असं जेव्हा सगळे सांगतात मला, तेव्हा ते सर आठवतात. शिक्षक कसे आठवले पाहिजेत आपल्याला याचं एक उत्तम उदाहरण आहे. आपले शिक्षक आपल्यावर संस्कार करणारे असतात. माझे शिक्षक मला चांगलं शिकवलं म्हणून आठवणारे पाहिजेत. माझ्या शिक्षकांनी माझा एखादा प्रश्न सोडवला म्हणून आठवणारे शिक्षक पाहिजेत.
माझं गणित कच्चं होतं किंवा माझं विज्ञान कच्चं होतं, ते मला माझ्या शिक्षकांनी खूप चांगल्या पद्धतीने समजावून सांगितलं असे शिक्षक पाहिजेत. आणि त्या शिक्षकासोबत पालकांचा संबंध हा अतिशय मित्रत्वाचा असला पाहिजे. आज इथे मी बघतोय मोठ्या प्रमाणावर महिलांची संख्या आहे, म्हणजे मुलांना सांभाळायची जबाबदारी कुणाची याचं उत्तर इथे मिळून गेलेलं आहे. बरोबर आहे ना? कारण सगळ्यांचे मुलांचे वडील नोकरी करतात, त्यांना वेळ नसतो. आई सगळं सांभाळते, आई घर सांभाळते, आई मुलांना लहानाचं मोठं करते, आई त्याला खाण्यापिण्याचं बघते. आणि एवढं सगळं करून नंतर आई असं ऐकते की आई काय करते. बरोबर आहे ना? होतं ना असं? असो, हे सगळ्याच घरात आहे. तुमच्या जसं घरात असेल तसंच माझ्याही घरात आहे. त्याच्यात नवीन काही नाही. कारण मी सकाळी 11ला घराच्या बाहेर पडतो, रात्री 12 वाजता घरी जातो आणि सकाळी विचारतो काय केलंस दिवसभर. हे सगळ्या घरात आहे, नवीन काही नाही त्याच्यामध्ये. आता काळ बदलला आहे, आजूबाजूला जीवघेणी स्पर्धा आहे आणि पालकांच्या अपेक्षांचं ओझं खूप वाढलेलं आहे. प्रत्येक पालकाला वाटतं की माझ्या मुलांनी अमुक केलं पाहिजे, माझ्या मुलांनी तमुक केलं पाहिजे. आणि हे सगळं बोलताना आम्ही काय करतो माहिती आहे का, की मला एकच मुलगी आहे, माझ्या मुलीनी काय केलं पाहिजे हे मी माझ्या मित्राला सांगतो की माझ्या मुलीनी डॉक्टर झालं पाहिजे, इंजिनियर झालं पाहिजे, जे काय असेल ते. आणि माझी मुलगी, तिचे आई बाबा कसे आहेत, हे कसे असावेत हे तिच्या मित्रमैत्रिणींना सांगते. पण आम्ही दोघं एकमेकांशी बोलत नाही. बरोबर होतं ना प्रत्येकाचं असं? तुम्ही किती बोलता तुमच्या मुलांशी? मी तुम्हाला काही हे सांगत असताना ना प्रश्न विचारणार आहे, त्या प्रश्नांची उत्तरं द्यायची गरज नाही, तुम्ही तुमच्या स्वतःला उत्तरं द्या ती. त्याच्यासारखं चांगलं काही नाही दुसरं. तर मुलांचा आणि पालकांचा संवाद दिवसेंदिवस कमी होत चालला. हम बातें नहीं करते हमारे बच्चों से. उसको क्या बात करना है, उसको क्या पूछना है, हम जो बोल रहे हो करना चाहिए उसने. असं नाही होत. तुमचे आई वडील तुमच्याशी बोलले नाही त्याची शिक्षा मुलाला देऊ नका. तुम्ही बोलावं लागेल. आता जग बदललं, माध्यमं बदलली, मोबाईलसारखा शत्रू प्रत्येकाच्या घरात आलेला आहे. व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीमध्ये मोफत प्रवेश मिळतो सगळ्याला. त्याच्यामुळे त्याच्यासारखं घातक काही नाही आहे आज दुसरं. आणि या सगळ्या वातावरणामध्ये आम्ही जर आमच्या मुलांशी बोललोच नाही तर मग त्याचे काय परिणाम होऊ शकतात त्याची मी काही तुम्हाला उदाहरणं सांगणार आहे. माझे एक मित्र आहेत औरंगाबादचे, म्हणजे आताचं छत्रपती संभाजीनगर, नावही सांगतो, डॉक्टर अजय दंडे म्हणून आहे. दोघंही नवरा बायको डॉक्टर आहेत. डॉक्टर अजय दंडे हार्ट स्पेशालिस्ट आहेत, त्यांची मिसेस स्वाती दंडे त्या गायनॅकॉलॉजिस्ट आहेत. एक मुलगा एकुलता आहे, एक मुलगी. स्वतःचं ICU असलेलं मोठं हॉस्पिटल आहे औरंगाबादला. पण त्यांचा मुलगा म्हणाला मला डॉक्टर नाही व्हायचं आहे. दोघांनाही धक्का बसला की हे सगळं उभं केलं कुणासाठी केलं, तो डॉक्टर झालं पाहिजे. मग ते दोघंही माझ्याकडे आले, आम्ही गप्पा मारल्या त्यांच्याशी. त्या मुलाला घेऊन आले, त्याला विचारलं तुला काय व्हायचं आहे. तो मुलगा म्हणाला मला इंग्रजी साहित्य इंग्रजी लिटरेचर घेऊन मला काम करायचं आहे, मला डॉक्टर नाही व्हायचं आहे. मग खूप आमचे त्याच्यावर सेशन झाले, बोलणं झालं. पण तो मुलगा त्याच्या निर्णयावर ठाम होता की मला इंग्रजी साहित्य घेऊन काम करायचं आहे. पुण्याला त्यांनी ॲडमिशन घेतलं आणि आज तो मुलगा दिल्लीला JNUमध्ये तो असिस्टंट लेक्चरर आहे. आणि त्या मुलांनी लिहिलेली एक कथा आशियाई पातळीवर त्याला प्राईज मिळालं. आईवडिलांनी तो जाणीवपूर्वक निर्णय घेतला तुला जे करायचं ते कर, पण त्याच्यात बेस्ट कर. स्वतःचं हॉस्पिटल असताना देखील बघू त्याचं नंतर काय करायचं आहे, पण त्यांनी मुलाला ते करू दिलं. त्याच्यामुळे तो मुलगा इतका उत्तम करू शकला. दुसरे एक माझे मित्र आहेत मुंबईचे, ते कॉर्पोरेट ऑफिसमध्ये काम करायचे. आणि त्यांचा मुलगा जेव्हा 18 वर्षाचा झाला, वयात आला, आपण म्हणतो 18 वर्षाचा मुलगा झाला म्हणजे सज्ञान झाला, त्याला मतदानाचा अधिकार मिळतो. मुलगा जेव्हा 18 वर्षाचा झाला तेव्हा त्यांनी त्या मुलाला रात्री 12 वाजता दोघंही आईवडिलांनी एक कविता लिहून काढली. कविता म्हणजे मुलाकडून माझ्या काय अपेक्षा आहे. आणि त्या मुलाला रात्री एक केक घेतला, त्याच्या बेडरूममध्ये गेले आणि त्याला म्हणाले की हा केक आपण कापू, पण त्याच्या आधी आता तू सज्ञान झालास, आम्ही तुला कधी काही अडवणार नाही, पण तुझ्याकडून आमच्या काय अपेक्षा आहेत ते मी तुला सांगतो. असं म्हणून त्यांनी ती मुलाला कविता वाचून दाखवली. हे जे नातं आहे त्या आईवडिलांचं आणि त्या मुलाचं, असं नातं आपलं आणि आपल्या मुलाचं आहे की नाही
याचा विचार तुम्ही तुमच्याशी करा, मनाशी. मला सांगू नका, सांगायचाही गरज नाही. पण आपल्या मुलाचं आपलं नातं असं आहे का, हा प्रश्न प्रत्येक आईवडिलांनी आपल्या मनाला विचारला पाहिजे. हा फार गंभीर मुद्दा आहे. तुम्हाला याचं उत्तर काय मिळतं ते बघा, तुम्हाला याच्यातून सोल्युशन मिळेल. तिसरी एक घटना आहे जी मुंबईत गाजली, महाराष्ट्रात गाजली. एक IAS दाम्पत्य आहे, नाव नको घ्यायला त्यांचं, पण एकुलता एक मुलगा त्यांचा. त्याला एक गेमचा नाद लागला. ते PUBG गेम जो सगळीकडे मुलं खेळतात आणि त्याच्यात वेगवेगळे ते टास्क देतात, ये करो वो करो वगैरे वगैरे. आणि त्या मुलांनी 15-16 वर्षाचा मुलगा, एकुलता एक मुलगा, आई वडील दोघंही IAS, आणि त्या मुलांनी एके दिवशी नरिमन पॉईंटच्या भागात जाऊन सुसाईड केलं. वरून 14व्या मजल्यावरून उडी मारली आणि तो मुलगा गेला, एकुलता एक मुलगा. म्हणजे एकीकडे ही उदाहरण, आणि दुसरं उदाहरण सांगतो. मग याची सांगड कशी, घटना कशा असतात ते सांगतो. काही दिवसापूर्वी तुम्ही वाचला असेल, सांगली जिल्ह्यात एका शिक्षकांनी, शिक्षक आहे हा त्या मुलीचे वडील, शिक्षकांनी आपल्या मुलीला चाचणी परीक्षेत गुण कमी पडले म्हणून बेदम मारहाण केली आणि त्यात तिचा मृत्यू झाला. वडिलांनीच स्वतःच्या मुलीला इतकं मारलं की तुला चाचणी परीक्षेत गुण कमी पडले आणि त्यात त्या मुलीचा मृत्यू झाला. वडील शिक्षक आहेत. तिसरी एक घटना सांगतो तुम्हाला. कोल्हापूर जिल्ह्यातलं कागल नावाचं एक छोटंसं गाव आहे. तिथे बिरदेव सिद्धप्पा ढोणे नावाचा एक धनगर समाजातला तरुण आहे. त्याचे आई वडील गुरुढोरं राखतात, त्यांच्याकडे बकऱ्या वगैरे आहेत, ते फिरायला घेऊन जातात. आणि तो मुलगा देखील वडिलांसोबतच जायचा, घरी कोणी शिकलेलं नाही. त्या मुलाने ठरवलं की मला IAS व्हायचं आहे. कसलंही वातावरण घरात शिक्षणाचं नाही, आणि तो मुलगा IAS परीक्षा पास झाला. आता ही सगळी उदाहरणं जर तुम्ही बघितली की ज्याच्या घरात काहीच नाही असा मुलगा जिद्दीने मेहनतीने IAS झाला. ज्याच्या घरात सगळं काही आहे, म्हणजे वडील IAS आहेत, आई IAS आहेत, त्याचा मुलगा आत्महत्या करतो. एक डॉक्टर आहे ज्यांचा मुलगा सांगतो की मला डॉक्टर व्हायचं नाहीये. स्वतःचं हॉस्पिटल उभं करायला किती पैसे लागतात ते बुताजी चांगलं सांगू शकतात. एक हॉस्पिटल आज औरंगाबाद सारख्या ठिकाणी उभं करायचं म्हणजे काही कोटी रुपये लागतात. रेडीमेड हॉस्पिटल असताना मुलगा म्हणाला की मला इंग्रजी साहित्य घेऊन काम करायचंय. ही सगळी उदाहरणं जर बघितली तर या सगळ्या उदाहरणांमध्ये एकच आहे की जिथे आईवडिलांचा त्यांच्या मुलाशी अतिशय चांगला संवाद होता, ती मुलं त्यांच्या मनासारखं करू शकली. म्हणजे मॅकडीमध्ये काम करणारे माझे मित्र तुषार श्रोत्री, त्यांनी रात्री मुलाला कविता लिहून दिली, सांगितलं तुझं माझं नातं असं असलं पाहिजे, एकुलता एक मुलगा, आणि आम्हाला तुझ्याकडून या अपेक्षा आहेत. तो मुलगा आज इंटिरियर डेकोरेटर आहे, त्याला मोठी मोठी कामं मिळत आहेत. त्याचं लग्न झालं, त्याची बायकोसुद्धा त्याच्यासोबत काम करते इंटिरियर डेकोरेशनचं, आणि अतिशय उत्तम चाललेलं आहे त्यांचं. का तर त्या दोघांमध्ये अतिशय चांगला संवाद होता. हा बिरदेव बघा, तर ह्याचे आईवडिलांचं आणि याचं इतकं उत्तम नातं आहे. मी त्याला भेटलेलो आहे त्या मुलाला. तो काही जरी झालं तरी वडिलांना सांगायचा. आई वडिलाला कळो न कळो, ते धनगर समाजाचे आई वडील त्याचे अशिक्षित, त्यांना काही माहीत नव्हतं. तो मुलगा वडिलांना सांगायचा मी IASच्या परीक्षेला बसलोय. त्यांना IAS म्हणजे काय हेही माहीत नव्हतं. तो मुलगा वडिलांना सांगायचा हे पुस्तक आहे. त्यांना पुस्तक कधी आयुष्यात माहिती नव्हतं, पण तो वडिलांशी बोलायचा, वडील त्याच्याशी बोलायचे. काही झालं तर आई घरात देवापुढे जाऊन दिवा लावायची, तू काहीतरी चांगलं करतोयस, देवाला नमस्कार कर. संवाद होता त्यांच्यामध्ये. आणि IAS दाम्पत्याचं मी सांगितलं, दोघंही नवरा बायको दिवसभर मंत्रालयात काम करायचे. मुलाकडे लक्ष द्यायला, सांभाळायला मुलं होती घरात, घरकाम करणारी बाई होती. संवादच नव्हता. त्याचं काय झालं तेही, हे सगळे हे जे काही सांगतोय ते हे मनाने सांगत नाही, सगळी घडलेल्या घटना आहेत. त्यांची नावं माझ्याकडे आहेत, काही सांगितली काही नाही सांगत आहे, एवढंच. तर हे सगळं कशामुळे होतं, तर आपण कसा संवाद साधतो आपल्या मुलाशी, त्याच्यावर या सगळ्या गोष्टी आहेत. मी आणि डॉक्टर आनंद नाडकर्णी, तुम्हाला आनंद नाडकर्णी माहिती असतील, खूप मोठे सायकोलॉजिस्ट आहेत, मुलांसाठी काम करतात. आम्ही दोघं एक कार्यक्रम करायचो, मस्त मजेचे आई बाबा या नावाचा. आणि त्या कार्यक्रमामध्ये आम्ही पालकांना विचारायचो की तुम्हाला काय प्रश्न असतील तर विचारा. तुम्हाला आश्चर्य वाटेल, आज इथे मोठ्या प्रमाणात महिला आहेत म्हणून मी मोकळेपणाने सांगतो. अनेक पालक, म्हणजे त्यातल्या त्यात आई, आनंद नाडकर्णींना विचारायची की माझ्या मुलीची पाळी येते तेव्हा मी तिच्याशी कसं बोलू. हा इतका गंभीर प्रश्न आहे
म्हणजे मी माझ्या मुलीशी कशा पद्धतीने बोलावं, तिला काय समजावून सांगावं, हा माझ्यापुढे प्रश्न आहे. लातूरसारख्या एका छोट्या गावात आम्ही जेव्हा हा कार्यक्रम केला तेव्हा एका आईने उठून विचारलं की माझ्या मुलीची पाळी आली तर तिला मी कसं सांगू, ते देवाचं आहे म्हणून सांगू का तू 4 दिवस बाजूला बस म्हणून सांगू. फार जेन्युइन प्रश्न आहे ते. आणि हे प्रश्न जोपर्यंत आम्ही आमच्या मुलांशी संवाद साधणार नाही, आमच्या मुलीशी बोलणार नाही, तोपर्यंत हे प्रश्न कधीच सुटणार नाही. तुम्हाला नीला सत्यनारायण माहिती असतील, खूप मोठ्या IAS अधिकारी होत्या, राज्याच्या निवडणूक निर्णय अधिकारी होत्या. त्यांचं आणि त्यांच्या वडिलांचं नातं कसं होतं हे मी त्यांना एकदा विचारलं होतं. म्हटलं नीला ते तुमचं आणि तुमच्या वडिलांचं नातं कसं आहे. तर त्यांना स्पेशल चाइल्ड होता नीला सत्यनारायणना. तर त्याच्याशी कसं वागायचं आणि त्यांचं आणि त्यांच्या वडिलाचं नातं कसं होतं हे त्यांनी फार सुंदर मला सांगितलं होतं. ते मी शूट करून घेतलं होतं त्यावेळी. ती क्लिप मी तुम्हाला दाखवतो म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की मला काय म्हणायचं आहे. माझी माझ्या वडिलांची दोस्ती होती. तसे ते बघायला गेले तर ऑर्थोडॉक्सच होते, पण तरीसुद्धा इतकी मैत्री होती की कॉलेजमध्ये असताना सुद्धा माझे जे मित्र होते त्यांच्याबद्दल सगळी इत्थंभूत माहिती माझ्या वडिलांना होती. पण त्यांच्याजवळ इतका मनाचा उदारपणा होता की त्यांची चूक झाली तर ते मला सॉरी म्हणू शकत होते. आणि मला वाटतं की हा कुठल्याही पालकामधला साधारण गुण नाही आहे. अतिशय उच्च दर्जाचं असं पालकत्व आहे की जिथे तुम्ही एवढ्या मोठ्या लग्न झालेल्या मुलीला सुद्धा सॉरी म्हणू शकता की माझी चूक झाली. आपण किती जण म्हणतो आपल्या मुलाला सॉरी चुकलं तर आपलं. हा प्रश्न तुम्ही तुमच्या मनाशी विचारा, मला उत्तर नका देऊ. पण आपली एखादी गोष्ट चुकली तर आपण आपल्या मुलाला सॉरी म्हणतो का. जर म्हणत नसू तर म्हणायला शिका. पुढे डॉक्टर लहाने तुम्हाला माहिती आहे, डॉक्टर तात्याराव लहाने IAS स्पेशालिस्ट आहेत. त्यांच्या मुलीने लग्न करायचं ठरवलं, ते इंटरकास्ट मॅरेज होतं. त्यांनी त्यांच्या मुलीबद्दल काय सांगितलं तेही मी तुम्हाला दाखवतो. माझी मुलगी सायली MA झाल्यानंतर MA झाल्यानंतर आम्ही असं विचार आता आपण लग्न केलं पाहिजे आणि मग लग्न केलं पाहिजे बघा म्हणून मी परत लावतो. झाल्यानंतर आम्ही सायली MA झाल्यानंतर आम्ही असा विचार केला की आता आपण लग्न केलं पाहिजे आणि मग लग्न केलं पाहिजे म्हटल्यानंतर ती समाजाचा मुलगा बघावा म्हणून मी विचार केला आणि 1-2 मुलांची नावं तिला मी सांगितली. मग तिची अशी काही हिंमत होत नव्हती मला सांगायची. मग तिने येऊन मला सांगितलं, पप्पा तुम्ही मला माफ करा पण मी एक मुलगा पाहिलाय, तो तुम्ही पहा. माझं आंतरजातीय लग्न होईल आणि नागेश वाघमारे नावाचा लातूरचा मुलगा आहे आणि तो मला आवडतो आणि मी त्याला आवडते. पण माझी एकच अशी इच्छा आहे की तुम्हाला आवडलं नाही तर मी हे लग्न करणार नाही. आम्ही 3 वर्षापासून मित्र आहोत, फक्त मित्र आहोत. तुमच्या परवानगीशिवाय मी हे लग्न करणार नाही. आणि जे माझ्या डोळ्यात पाणी आलं की माझी मुलगी MA झाली, इतकी मोठी झाली, त्याच्यानंतर देखील तिला वाटतं की माझं बाप करेल तेच मी करणार आहे. मला असं वाटतं की हे खरं पडेल. हे एवढ्यासाठी मी या 2 क्लिप दाखवल्या की आपण आपल्या मुलांशी कसे बोलतो, आपले वडील आपल्या मुलीशी कसे बोलतात, मुलाशी कसे बोलतात हे तुमच्या लक्षात यावं. मी साधा प्रश्न तुम्हाला सगळ्यांना विचारतो. तुमची मुलं अजून काही लग्नाला नाही आहेत, छोटी आहेत, शिकतायत. मुलगा किंवा मुलगी शाळेतून घरी आल्यानंतर आपण तिला किंवा त्याला काय विचारतो. मी हा प्रश्न तुम्हाला सगळ्यांना विचारतो की तुमची मुलं घरी आल्यावर तुम्ही त्याला काय विचारता. आपण प्रश्न मोजू, किती प्रश्न निघतात ते सांगा तुम्ही. बरोबर आहे, शाळेत काय शिकवलं, म्हणजे शाळेत काय शिकला. बरोबर आहे, पहिला प्रश्न. दुसरा, हॅलो, हा विचारा. शाळेत कोणता अभ्यास घेतला. ओके, हा म्हणजे त्याच्याशीच रिलेटेड. हा, तिसरा प्रश्न, आज का दिन कैसा गया. बहुत खूब. और आज स्कूल में क्या कराया. आज वही, आज का दिन कैसा गया, स्कूल में क्या करा है या क्या पढ़ा है. बराबर है. हाँ, और
आज स्कूल में क्या खेल सिखाया? ओके, 4 हो गए. मैं चैलेंज देता हूँ, 8वां प्रश्न नहीं आएगा. नमस्कार सर, मी या शाळेची जुनी विद्यार्थिनी आहे. माझी विद्यार्थिनी, माझा भाचा इथे शिकतो नवल माने म्हणून. तो खूप मस्ती करतो. मी त्याला कामावरून आल्यावर हाच प्रश्न विचारते, आज किती मस्ती केली आणि आज कुठल्या टीचरने तुला Okay. मार दिला. ठीक आहे. हां प्लीज. How you doing? How you feeling today? How are you? हो ग्रेट. तुमचेच प्रश्न आहेत. पहिला प्रश्न, डबा खाल्ला का? बरोबर आहे. दुसरा प्रश्न, त्यांनी जर समजा उरवला असेल, सगळा का खाल्ला नाहीस? रोज कशी तुझ्या आवडीची भाजी मिळणार? बरोबर आहे ना, असतो ना प्रश्न. होमवर्क दिलं का? अभ्यास कसा चालू आहे? सर काय म्हणाले? आता जायचं असेल खेळायला, आधी होमवर्क कर मग खेळायला जा. बरोबर आहे ना. हे 8च प्रश्न झालेत. मी ज्या ज्या ठिकाणी हा कार्यक्रम केला त्या त्या ठिकाणी मी खूप प्रयत्न केले किमान 10 तरी प्रश्न यावेत, पण 8च्या वर कुठेच प्रश्न गेले नाही. 10 प्रश्न तर कधीच आले नाही. पण का हो, मला एक सांगा की तुम्ही मुलगी तुमची घरी आल्यानंतर त्याला असं म्हणता का की चल आपण आता सिनेमाला जाऊ, किंवा चल आपण बागेत जाऊ फिरायला? बागेत नाही, थोडं पायी चक्कर मारून येऊ. मी आज हे पुस्तक वाचलंय, हे पुस्तक खूप चांगलं आहे, तू वाचलंस का? किंवा एखादी मी सिरियल बघितली, त्या सिरियलची ही स्टोरी फार छान आहे. मी एखादा सिनेमा बघितला, नेटफ्लिक्स असेल, अजून कुठे असेल, हा सिनेमा खूप चांगला आहे, तुला आवडला का हा सिनेमा? किंवा या सिनेमाची स्टोरी काय होती? एखादा शाहरुख खान, आमिर खानचा सिनेमा असेल, त्याची ऍक्टिंग तुला आवडली का? तुला काय वेगळं वाटलं त्याच्यामध्ये? एखाद्या नाटकाला जाऊ, एखाद्या संगीताच्या कार्यक्रमाला जाऊ, एखादं गाणं तू ऐकलंस का? त्या गाण्यात हे चांगलं आहे, त्याचा आवाज फार चांगला आहे, हा गायक खूप चांगला आहे. हे आम्ही बोलतच नाही आमच्या मुलांची. जर कोणी बोलत असेल मला सांगा, मी इथं उभं राहून टाळ्या वाजवायला तयार आहे त्या पालकासाठी. वा, अभिनंदन, 4 हात वर आहे. व्हेरी गुड. जर असे 5-6 टीचर पॅरेंट्स जर इथं मिळत आहेत तर ही खूप आनंदाची गोष्ट आहे. पण मला कुठल्याच शाळेत असे पॅरेंट्स मिळाले नाहीत हात वर करणारे. सगळेजण म्हणायचे की नाही आम्ही विचारत नाही, पण आता आम्ही प्रयत्न करू. फार सोप्या साध्या गोष्टी आहेत आपल्या मुलांशी संवाद साधण्याच्या, पण आपण बोलत नाही. हे मी सातत्याने एकच मुद्दा का म्हणतो की आम्ही बोलत नाही आमच्या मुलाशी. माझं आणि माझ्या मुलाचं किंवा माझं आणि माझ्या मुलीचं नातं कसं असावं, हे नातं दोन्ही बाजूनी आहे. आम्ही त्याला संस्कार दिले, चांगली शाळा दिली, चांगला अभ्यास दिला, चांगला डबा दिला, चांगले कपडे घेऊन दिले, म्हणजे झालं का? आमचं कर्तव्य संपलं का? एवढंच मर्यादित नाही आहे. त्याच्या पलीकडं खूप गोष्टी आहेत. आम्ही त्याच्याशी किती बोलतो, कोणत्या विषयावर बोलतो, बराबर है ना? हम कितनी बात करते हैं उसके साथ, कौन से सब्जेक्ट पे बात करते हैं. उसको शायद पिताजी के बारे में कुछ कहना होगा, उसको माँ के बारे में पिताजी से कुछ कहना होगा. कई बातें ऐसी होती, लड़कियाँ माँ से ज़्यादा घुल मिल जाती है, माँ से ज़्यादा बात करती है, पिताजी से कम बात करती है. कई जगह ऐसा होता है कि बेटी पिताजी के साथ ज़्यादा बात करती है, माँ के साथ नहीं करती है. अक्सर बेटियां पिता की लाडली होती है ऐसा कहते हैं, तो वो पिताजी से ज़्यादा बात करती है, लेकिन एक उम्र के बाद वो हर चीज़ माँ के साथ शेयर करती है. तो ये हम जब तक हम बात ही नहीं करेंगे बच्चों से, जब तक उसके मन में क्या चल रहा है ये हम नहीं देखेंगे, तब तक हमें कुछ नहीं मिलने वाला है. हमारे बच्चों को हमने बड़ा किया, अच्छा किया, लेकिन वो एक अच्छा इंसान बना क्या, त्याच्यावर चांगले संस्कार झाले म्हणजे काय. माझी मुलगी, मला एकच मुलगी आहे. जेव्हा आमचं लग्न, माझं लव्ह मॅरेज आहे, जेव्हा लग्न झालं तेव्हा माझी बायको मला अतुल म्हणायची, माझी आई मला अतुल म्हणायची. जेव्हा मुलीला कळायला लागलं ती तेव्हा माझ्या आईला म्हणाली, तुम्ही दोघे त्याला अतुल म्हणता, तुम्ही का हो बाबा म्हणायचं. किती स्वाभाविक प्रश्न होता तिचा, पण तिला तो प्रश्न पडला. त्यावेळी माझ्या बायकोनी किंवा माझ्या आईने तिला दटावून गप्पाईस, असं नाही करायचं, असं नाही सांगितलं. तुला काय म्हणावं वाटतं सांग म्हणजे. तो रिस्पेक्ट असतो. तू त्याची मुलगी आहे, तो रिस्पेक्ट आहे, म्हणून तू त्याला ओ बाबा म्हण. मग ती म्हणे की मग तुम्हाला दोघांना रिस्पेक्ट नाही आहे का त्याच्याबद्दल, तुम्ही दोघं त्याला हे का म्हणता. मग मी त्याला हे म्हणते. आजही माझी मुलगी मला हे वडील म्हणते किंवा हे अतुल म्हणते किंवा हे बाबा म्हणते. तिचा काय मूड आहे त्याच्यानुसार ती म्हणते. पण असंख्य गोष्टी ती मला मोकळेपणाने सांगते. परीक्षेच्या आदल्या दिवशी मी तिला म्हणालो एके दिवशी की चल आपण सिनेमाला जाऊ.
ती म्हणे अरे उद्या पेपर आहे माझा. मी म्हटलं काय झालं? नापास होशील. नापास झाल्यानंतर काय फिलिंग असते ही नापास झाल्याशिवाय कळणार कशी ना. म्हटलं चल आपण नापास होऊ यावर्षी, काय फरक पडणार आहे. म्हटलं नापास झालं तर आपण 2 म्हशी घेऊ, दूध काढू, दही करू, ते धंदा कसा करता येतो ते कळेल आपल्याला. आणि माझी बायको तिला सांगायची नाही नाही अभ्यास कर. आई बापामध्ये हे ट्युनिंग पाहिजे. हे एवढ्यासाठी मी सांगितलं की आईने रागवण्याची भूमिका घेतली तर बापाने प्रेम करण्याची भूमिका घेतली पाहिजे, आणि बापाने रागवण्याची भूमिका घेतली तर आईने प्रेम करण्याची भूमिका घेतली पाहिजे. पण हे आई बापांनी दोघांनी स्वतः वेगळं बसून ठरवलं पाहिजे की माझा रोल काय आहे, माझ्या मुलाला वाढवण्यामध्ये माझा रोल काय, माझी भूमिका काय, मैंने क्या करना चाहिए, माँ ने क्या करना चाहिए, पिता ने क्या करना चाहिए, हमने माँ बाप ने बैठ के तय करना चाहिए, बच्चों के सामने नहीं. जेव्हा हे शुभेंदू सर माझ्याकडे आले म्हणाले तर मी म्हटलं मुलांच्या समोर नको, मला पालकांशी बोलायचंय, तिथं मुलं नाही पाहिजे. नाही तर मी मुलांसमोर हे सगळं सांगायला लागलो पोरं तुमचं डोकं खातील रोज घरी. मी म्हटलं नको, फक्त पालकांशी गप्पा मारू आपण. तर संवाद कसा असावा. तुम्हाला सगळ्यांना कविता लाड माहिती आहेत, अभिनेत्री. कविता लाड माहीत नाही असं कुणीच सापडणार नाही. कविता लाडनी 8-9 वर्षापूर्वी लग्न झालं आणि डिलिव्हरीच्या वेळी नाटकात काम करायचं नाही असं ठरवलं. पहिली प्रेग्नन्सी होती आणि 9 वर्षानंतर कविता लाड पुन्हा नाटकात आली. मध्ये तिला एक मुलगा झाला, एक मुलगी झाली. आणि जेव्हा तिने पहिला प्रयोग केला 8-9 वर्षानंतर, तेव्हा तिचा मुलगा मोठा झाला होता, तो त्या प्रयोगाला आला होता. तर त्या मुलांनी काय सांगितलं ते, आणि कवितानी तिच्या मुलाबद्दल काय सांगितलं. कवितानी एका कार्यक्रमात हा सांगितला होता किस्सा, तो मी मुद्दाम तुम्हाला इथं दाखवतो. आणि त्या कार्यक्रमात मला सगळ्यांनी खूप कौतुक केलं की तू अजूनही छान दिसतेस, त्याचं काय रहस्य वगैरे. तर मला असं वाटतं की गेल्या 9 वर्षांमध्ये तुम्ही 2 जण माझ्या आयुष्यात आलात आणि तेव्हापासून माझ्या आयुष्याला खूप छान अर्थ मिळाला. ईशान प्रशांत बरोबर केलेला 5वा महिना लागला होता आणि हा तो शेवटचा प्रयोग होता. एका ठिकाणी असं बरं वाटत होतं की चला आता शेवटचा प्रयोग, आता जरा प्रेग्नन्सी एन्जॉय करूया. आणि 3री वेळ झाली, मी एंट्री घेणार ह्याच्या थोड्या वेळ अगोदर माझ्या असं लक्षात आलं की माझी शेवटची एंट्री, ह्यानंतर मी पुन्हा कधी रंगभूमीवर पाऊल टाकेल मला माहीत नव्हतं. मला खूप फिरून आलं होतं तो प्रयोग करताना, पण ते तेवढ्या पुरतंच. त्याच्यानंतर मात्र तुझा जन्म झाला ईशान, आणि तुला मोठं होताना बघून, तुझं पहिलं पाऊल टाकताना बघून त्याच्यात मी पूर्णपणे रमले. नाटकात पुन्हा त्या दरम्यान काम करावं असं नाही वाटलं. त्यानंतर मात्र सनायाचा जन्म झाला 4 वर्षांनी, आणि सनायाचा जन्म हा माझ्या आयुष्यातला सगळ्यात मोठा आनंद आहे. मी देवाकडे कधीच काही मागितलं नाही, सगळंच न मागता मिळालं. पण मला दुसऱ्यांदा मुलगी व्हावी याकरता देवाकडे खूप प्रार्थना केली होती. आणि गणपतीच्या दरम्यान आपल्या घरात गौरी आली, आपली छोटी सनाया. तुम्ही इतकी शहाणी समजूतदार मुलं आहात की ते बघूनच मी घराबाहेर पाऊल टाकायचं किंवा नाटकात पुन्हा काम करण्याचं धाडस करू शकले. पहिला प्रयोग पाहिल्यानंतर ईशान, तू सनायाने येऊन मला मारलेली घट्ट मिठी, आणि ईशान तू येऊन सांगितलेलं की मम्मा फुटबॉलमध्ये कसं यू जस्ट हिट द बॉल at the penalty corner and that's how your play was. You just hit the ball straight at the goal. हे तुझ्या परीने तू माझ्या नाटकाबद्दल दिलेलं जे काही समीक्षण होतं ते मी कधीही विसरणार नाही. म्हणजे कायम प्रेक्षक आमचं कौतुक करत असतात, पण तुमच्या दोघांच्या नजरेतलं कौतुक हे माझ्यासाठी खूप मौल्यवान आहे. ते असंच राहावं. अँड लव्ह यू ईशान, लव्ह यू सनाया. म्हणजे कविता लाडनी तिच्या मुलाशी फोनवर ती बोलली आणि तिच्या भावना व्यक्त केल्या, पण त्याच्यातून तिचं आणि तिच्या मुलाचं रिलेशनशिप काय होती, ते नातं काय होतं हे लक्षात येतं. पण मी तुम्हाला एक फार जुनी क्लिप दाखवतो, तुम्ही बघितली असेल. कोशिश सिनेमा तुम्ही सगळ्यांनी पाहिला असेल, बऱ्याच जणांनी पाहिला नसेल तर मी ती क्लिप, छोटीशी क्लिप आहे ती दाखवतो तुम्हाला, म्हणजे मला काय म्हणायचं ते लक्षात येईल.
क्या बात है? क्या हुआ क्या है? आज क्या है? हाँ, अच्छा, बीमार है, बुखार हुआ, ज्यादा खराबी है। अच्छा, कैसा है बच्चा? चढ़ेगा? हाँ, सुन नहीं सकता? हाँ। ये तो सुन सकता है। सुन सकता है। हाँ। लाओ मुझे, देखो इसमें कुछ नहीं। तुमसे पैसे नहीं चाहिए बेटी? तुमसे पैसे नहीं चाहिए हरी? नहीं। क्या फिर कभी? नहीं, तुम बैठो। मी या 2 क्लिप का दाखवल्या माहिती तुम्हाला? कविता लाडनी तिच्या मुलाशी कसा डायलॉग केला ते तुम्ही ऐकला. आणि या सिनेमात संजीव कुमार आणि जया भादुरी दोघांना ऐकायला येत नसतं, बोलायला येत नसतं. ते मुके आणि बहिरे असतात. त्यांच्या मुलाला ऐकायला येत नाही अशी त्यांना भीती वाटते आणि मग ते खुळखुळा वाजवून दाखवतात. आपल्यामध्ये म्हणजे पालकांमध्ये आणि मुलांमध्ये ह्या सीनच्या वेगळं काही नाही. आपल्याला असं वाटतं की आपण जे वाजवू तेच मुलांनी ऐकलं पाहिजे, म्हणजे आपण जे सांगू तेच मुलांनी ऐकलं पाहिजे, आपण जे दाखवू तेच त्यांनी बघितलं पाहिजे. पण त्याला काय बघायचंय, त्याला काय ऐकायचंय हे आम्ही कधी त्याला विचारतच नाही. तुम्ही विचारून बघा, तुम्ही आठवून बघा तुमच्या घरी की एखादा सिनेमा मुलाला बघायचा आहे, तुम्हाला वेगळं काही बघायचं आहे. तुम्ही मुलाची इच्छा किती वेळा पूर्ण केली आहे? मुलगा म्हणत असेल मला अमुक बघायचं आहे, त्याला तुम्ही बघू दिलं का? किंवा मुलगा म्हणाला की मला नाही अमुक ठिकाणी जायचं आहे, त्याला जाऊ दिलं का? हा संवादाचा भाग आहे. आपल्या मुलांमध्ये आणि आपल्यामध्ये आपला डायलॉग कसा आहे, आपण त्याला किती बोलतो, कसं बोलतो आणि त्याला किती समजून घेतो, याच्याशी या गोष्टी सगळ्या रिलेट करतात. आम्ही त्या रिकाम्या खुळखुळ्यासारखे पालक आहोत. आम्हाला वाटतं की आम्ही सांगतो तेच त्यांनी केलं पाहिजे. पण आता जनरेशन बदलली, आताची जनरेशन भयंकर शार्प आहे. आमच्या काळी तुम्ही असताना, तुम्ही तर, मी तर माझ्या काळी, मी 40 वर्ष आता लोकमतमध्येच आहे, पण ChatGPT किंवा आता AI या गोष्टी सगळ्या आता आल्या. त्यावेळी तर काहीच नव्हतं. मी सांगितलं माझी शाळा चिंचेच्या झाडाखाली होती. माझी मुलगी पहिलीपासून AC रूममध्ये शिकत आली. म्हणजे तिला मिळालं हा तिचा म्हणजे मी जलस करायचं कारण नाही किंवा तिने तुला मिळालं नाही म्हणून मला मिळालं, मग असं कंपॅरिझन करायचं कारण नाही. परिस्थिती बदलते, आपली परिस्थिती बदलते. पण त्या बदलत्या परिस्थितीनुसार आपण आपल्या मुलांसोबत कसे वागतो, काय दाखवतो, काय बोलतो हे फार महत्त्वाचं आहे. होतं काय की आम्ही आमच्या अपेक्षांचं ओझं सगळं आमच्या मुलांच्या खांद्यावर टाकतो. म्हणजे काय, मला डॉक्टर व्हायचं होतं, मला इंजिनियर व्हायचं होतं किंवा मला IAS IPS व्हायचं होतं, मी नाही झालो.
मग माझ्या मुलांनी तेच झालं पाहिजे म्हणून मी त्याला आग्रह करतो की तू हे असंच हो. एखाद्या मुलाला वाटतं की मला डान्स करायचा आहे, डान्समध्ये करिअर करायचं आहे, करू देत त्याला. एखादा मुलगा म्हणाला की मला चित्रकलेमध्ये करिअर करायचं आहे, त्याला ती सगळी सुविधा उपलब्ध करून द्या, तो चांगला पेंटर बनेल. मी मगाशी शुभेंदू सरांना सांगत होतो, मी भली मोठी यादी आणली आहे की ज्यांची अत्यंत हलाखीची परिस्थिती होती पण त्यांनी खूप नाव कमवलं. मी अगदी वानगी दाखल तुम्हाला माहिती असलेली नावं सांगतो. तुम्हाला सगळ्याला नेहा कक्कर माहिती आहे गायिका. नेहा कक्कर ही तिचं कुटुंब आणि ती रस्त्यावरती तबलापेटी वाजवून गाणे म्हणायचे आणि घर चालवायचे. ती नेहा कक्कर आज टॉपची सिंगर आहे ना. संज्ञा चौधरी नावाची मुलगी आहे, राजस्थानमधून एका छोट्या गावातून आली. तिला काहीच माहीत नव्हतं. मुंबई आयुष्यात पहिल्यांदा आली, ती इंडियन आयडॉलमध्ये चमकली. अरविंदा कांजीला तुम्ही सगळ्यांनी बघितलं इंडियन आयडॉलमध्ये, ती मुलगी कुठल्या कुठे गेली. अशी कितीतरी मी नावं सांगू शकतो. राघव जुयाल, तुम्हाला राघव माहिती आहे सगळ्याला. काय परिस्थिती होती, देहरादूनच्या एका छोट्याशा खेड्यात होता, तिथेच डान्स करायचा, तिथेच पैसे कमवायचा, कॉम्पेअरिंग करायचा. पण तो आज टॉपचा अँकरिस्ट आहे, ॲक्टर म्हणून आला. धर्मेश येलांडे तुम्हाला माहिती आहे, डान्स रियालिटी शोमध्ये असतो तो. त्याचे वडील प्लंबिंगचं काम करायचे म्हणून काही धर्मेशनी प्लंबिंगचंच काम करायचं ठरवलं का? त्यांनी सांगितलं मला डान्स करायचा आहे, मला डान्समध्ये माझं करिअर करायचं आहे. त्याच्या वडिलांना तर बिचाऱ्यांना काहीच कळत नव्हतं. वडिलांनी सांगितलं ठीक आहे, कर तू तुझं करिअर, आमचं काही विरोध नाही. तो आज टॉपचा रियालिटी शोचा जज झाला, अतिशय उत्तम डान्सर आहे तो. हेमंत कांबळे नावाचा एक लोकसंगीतातला गायक आहे. एका अतिशय गरीब वस्तीत राहणारा मुलगा, पण तो आज गाण्याच्या चहा पाणी द्यायचा. तो वस्तीमध्ये चहा दे, पाणी आणून दे, टपरीवर काम कर, असं काम करायचा. तो अतिशय उत्तम गायक झाला आणि आज मराठी लोकसंगीतामध्ये त्याचं नाव टॉपला आहे. कैलाश खेर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. कोण होता कैलाश खेर? लहानपणी गावात भजन गात कीर्तन करत फिरणारा मुलगा आज देशातला टॉपचा सिंगर आहे. हे कशामुळे झालं? त्यांनी त्यांच्या इच्छा पूर्ण करायच्या ठरवल्या म्हणून झालं. अगदी जुनी नावं सांगायची तर लक्ष्मण प्यारेलालनी तर आपल्यावर राज्य केलेलं आहे. पण लक्ष्मण प्यारेलाल काय होते? लहानपणी लक्ष्मणकांत अनाथ होते, फुटपाथवर राहत होते, वायलिन वाजवून पोट भरायचे. पुढे 70, 80, 90चं दशक त्यांनी गाजवलं, अतिशय अजरामर गाणी दिली. मोहम्मद रफी तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना, किती मोठा गायक. मोहम्मद रफी मुंबईत आले तेव्हा नरिमन पॉईंटच्या त्या फुटपाथवर बसून गाण्याचा रियाज करायचे. कुठे गेले ते? किती मोठे झाले. अशी मी शेकडो नावं सांगू शकतो की जी संघर्षातून पुढे आली. त्यांच्या आईवडिलांना तर काहीच माहिती नव्हतं, अशी सुद्धा मुलं स्वतःच्या जिद्दीवर आली. पण आज सुदैवाने आपल्याला चांगलं वातावरण आहे, इतकी चांगली संस्था तुमच्या सोबत आहे, इतके चांगले संस्था चालक तुमच्या सोबत आहेत. मुलांमधले चांगले गुण जर आम्ही शोधायला कमी पडलो तर तो दोष मुलांचा नाही, तो आमचा आहे. पालक म्हणून आम्ही तेवढेच दोषी आहोत जर आम्ही मुलामधलं काही शोधणार नसू तर. तुम्ही तारे जमीन पर सिनेमा सगळ्यांनी पाहिला आमिर खानचा. त्याच्यामध्ये एक प्रसंग आहे, मी तो प्रसंग मुद्दा मांडलाय, मी तुम्हाला दाखवत होतो म्हणजे तुम्हाला मला काय म्हणायचंय ते लक्षात येईल. पाहिजे तेव्हा ते काय करतात तर त्या झाडाभोवती 5-50 लोक बसतात आणि त्या झाडाला वाईट 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 बोलतात. तू वाईट आहेस, तू मरणार आहेस, अशा पद्धतीच्या शिव्याशाप ते झाडाला देतात. आणि मग त्यांची अशी त्यांचा असा समज आहे की साधारण एक असं 15-20 दिवस केलं की काही दिवसांनी ते झाड मुरजून जातं आणि मरून जातं, ॲटोमॅटिक पडतं किंवा त्याच्या फांद्या झडून जातात आणि मग ते झाड वापरतात. हे झाडाच्या बाबतीत होऊ शकत असेल तर आपलं तर मातीचा गोळा आहे आपलं पोरगं, म्हणजे मुलगी, आपला मुलगा, त्याला आपण कसं घडवतो, त्याला कसं आकार देतो हे आपल्यावर आहे. आपण जर त्याला सतत निगेटिव्ह बोलायला लागलो, सतत नकारात्मक गोष्टी त्याच्याशी सांगायला लागलो तर त्या मुलाचं काय होईल? तुम्ही तुमच्या मनाला प्रश्न विचारून बघा की दिवसभर आपण मुलाला किती निगेटिव्ह गोष्टी सांगतो आणि किती पॉझिटिव्ह गोष्टी बोलतो. आपण कधी आपल्या मुलाला म्हणालो की अरे वा तू छान दिसतोय, आज तुझा शर्ट छान आहे, तुझं दप्तर छान आहे, आज केसाची स्टाईल काहीतरी वेगळी केलेली दिसतीये, छान दिसतीये. जेवायला बसला मुलगा, त्याला आपण म्हणतो अरे वा तू आज सगळं खाल्लंस.
छान वाटलं मला. ही भाजी आवडली नाही दिसतं तुला, बरं जाऊ दे आपण उद्या दुसरी करू. असं कधी आपण बोलतो का आपल्या मुलांशी? माझ्या घरी माझ्या बायकोने एक नियम केलेला आहे की समजा मी किंवा माझ्या मुलीनी 3 गोष्टी वाईट सांगितल्या तर 5 गोष्टी चांगल्या सांगायच्या. आमच्या घरात हा नियम आहे. समजा मी जर म्हणालो की नाही आज भाजीत मीठ कमी आहे, तर ती म्हणते अशा 3 गोष्टी समजा मी सांगितल्या, आता 5 चांगल्या गोष्टी सांग म्हणते. आपण किती पॉझिटिव्ह वाईब्स आपल्या अवतीभोवती ठेवतो त्याच्यावर खूप गोष्टी अवलंबून आहेत. पण आपण सतत निगेटिव्ह सतत घरात बोलायला लागलो की नाही आज हेच झालं नाही, आज तेच झालं नाही, हा वाईटच आहे, ती शेजाऱ्याच्या बाईने असंच केलं, त्या शेजाऱ्याने अमुक भांडणच काढलं. ह्या सगळ्या गोष्टींचा परिणाम या निगेटिव्ह वाईब्स आपल्या घरात फिरत राहतात आणि त्या आपल्या भोवती फिरताना आपल्या घराला देखील निगेटिव्ह करायला लागतात, आपल्या विचाराला निगेटिव्ह करायला लागतात. मी तुम्हाला एक घडलेली घटना सांगतो. कुमुद जोशी नावाच्या बाई आहेत, त्या नेचरोपॅथीमध्ये त्यांनी प्रचंड काम केलं. त्यांच्या अंगावर खूप कोड आला, सगळ्या अंगावर पांढरे डाग पडले आणि त्यांनी मग एके दिवशी चिठ्ठी लिहून ठेवली घरात. इथेच असतात दादरला, त्यांनी तुम्हाला भेटवणार, त्यांचं वय वर्ष 70-75 आहे. चिठ्ठी लिहून ठेवली त्यांनी की मी आत्महत्या करते, मला हे असे पांढरे डाग घेऊन जगायचं मला लाज वाटते, त्याच्यामुळे मी आता आत्महत्या करायला जाणार आहे. सुदैवाने ती चिठ्ठी त्यांच्या नवऱ्याच्या हातात पडली त्यांनी आत्महत्या करायच्या आधी. तर नवरा म्हणाला ठीक आहे तुझा निर्णय आहे ना म्हणे, मी काही तुला अडवणार नाही, पण तू आधी तुझ्यावर काही प्रयत्न करून बघ, ॲलोपॅथी झाली, आयुर्वेदिक अजून काही वेगळं करून बघ. आणि मग त्या बाईंनी नॅचरोपॅथीचा अभ्यास करायला सुरुवात केली. नॅचरोपॅथीच्या माध्यमातून त्या बाईंनी स्वतःला दुरुस्त केलं, त्यांचे सगळे पांढरे डाग गेले. मी कधीतरी तुम्ही आयोजन करा, त्या बाईंना घेऊन येतो तुमच्या शाळेत बघायला, तुम्ही बघा त्या बाईंना. आणि नंतर त्या बाईंनी दादरला स्वतःचा नॅचरोपॅथीचं क्लिनिक काढलं. देवानंदपासून सुकन्या कुलकर्णीपर्यंत सगळे त्यांचे पेशंट होते. थायरॉइडवर त्यांनी काम केलं खूप. आणि आता पालघरजवळ त्यांनी नॅचरोपॅथीचं एक सेंटर काढलं आहे. ज्या बाईच्या मनात आत्महत्येचे विचार होते ती बाई जर इतकं करू शकते, आम्हाला तर फक्त आमचं मूल घडवायचं आहे, काहीच करायचं नाही दुसरं. त्या मुलाच्या मनात पॉझिटिव्ह विचार कसे येतील, आमच्या मनात आले तर मुलाच्या मनात येतील. पण आम्ही जर सतत निगेटिव्ह विचार करायला लागलो, आमच्या मुलाच्या मनातही निगेटिव्ह विचार येतील. शाळेत सुद्धा तुम्ही बघा, एखादी शिक्षिका एखादा शिक्षक, म्हणजे इथलं म्हणत नाही मी, पण कुठल्याही शाळेत जाऊन बघा, एखादी शिक्षिका एखाद्याशी सतत मुलाला निगेटिव्ह बोलत असेल तर मुलं त्या शिक्षकाबद्दल चांगलं बोलत नाही ते अशाच आहे बाई, ते सर असेच आहेत असं म्हणतात. तुमच्या मुलांना विचारून बघा, तुम्ही तुमच्या मुलाला तुमच्या शिक्षकाबद्दल विचारा, आज तुझ्या सरांनी कोणता ड्रेस घातला होता, आज तुझ्या सरांनी कोणता पेन आणला होता. हे बोलायचे विषय आहेत तुमच्या मुलांशी. मी मुलाशी काय बोलू असा प्रश्न पडणाऱ्यांसाठी सांगतो. मी तुम्हाला 3 इडियट्स तुम्ही सिनेमा पाहिलाय सगळ्यांनी, त्याच्यातला एक सीन दाखवतो, मग मी त्याच्यावर आणखी तुम्हाला इलॅबरेट करून सांगतो. डायन लुमान्स नावाचा एक कवी आहे, त्यांनी एक इंग्रजीत माय चाइल्ड नावाची कविता लिहिली. त्या कवितेचं मराठीत भाषांतर केलं. प्रत्येक आईबापाला असं वाटतं की माझ्या मुलाला मी असं केलं असतं तर बरं झालं असतं, माझ्या मुलाला मी तसं केलं असतं तर बरं झालं असतं. पण ते जेव्हा वाटतं ना तेव्हा ती वेळ निघून गेलेली असते, ती वेळ तुमच्या हातात नसते. म्हणून मी तुम्हाला त्या कवितेचं आम्ही मराठी भाषांतर करून घेतलं होतं. मराठी आहे, मी इंग्रजी आहे, तुम्हाला पाठवून देईन. ती कविता काय आहे मी तुम्हाला वाचून दाखवतो, तुम्हाला आणि थांबतो, तुम्हाला प्रत्येकाला लक्षात येईल काय आहे ते. जर माझं मूल मला पुन्हा घडवण्याची संधी मिळाली तर, जर माझं मूल मला पुन्हा घडवण्याची संधी मिळाली तर मी त्याचे दिखाऊ व्यक्तिमत्व घडवण्यापेक्षा त्याची स्वयंप्रतिमा उज्ज्वल करीन. सत्ता सामर्थ्याच्या प्रेमापेक्षा प्रेमाच्या सामर्थ्याची ओळख करून देईन. त्याला पंखाखाली घेण्याऐवजी त्याच्या पंखात बळ निर्माण करीन. माझं मूल मला पुन्हा घडवण्याची संधी मिळाली तर. एकच सांगतो फक्त जाता जाता, तुम्ही कधी केलंय का बघा, केलं नसेल तर करा, केलं असेल तर फार चांगली गोष्ट आहे. आपलं मूल घरी आल्यानंतर त्याला प्रेमाने कधी मिठी मारली का? आज शाळेतून आलास, ये काय केलंस? आपण आपल्या मुलाला प्रेमाने मिठी सुद्धा मारत नाही, त्याला प्रेमाने जवळ पण घेत नाही. आणि आपण म्हणतो की नाही माझं नातं खूप चांगलं आहे.
आठवून बघा, नसेल मिठी मारली तर आज घरी गेल्यावर मुलीला प्रेमाने मिठी मारा, तिच्या कपाळावर चुंबन घ्या आणि तिला सांगा की तू सगळ्यात आवडता मुलगा आहेस माझा, तू माझी आवडती मुलगी आहेस. बघा, त्या मुलाला वाटेल की आपल्या म्हणे आई तुला काही झालं काय, पण हे करून बघा. ह्याच्यासारखा आनंद दुसरा काही नाही आणि ह्याच्यासारखी चांगली गोष्ट कुठे नाही. पॅरेंटिंग म्हणजे फार काही अवघड आहे असं नाही. बोला आणि प्रश्न सोडवा, एवढंच आहे. धन्यवाद.